आईची स्पेशालिटी आहे गुलाबजाम. कसं झालंय शिव? Can't explain. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर मागचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलाच. आम्ही छान पापड्या बनवल्या आणि खूप जणांनी छान छान कमेंट्स केलेल्या की स्नेहा सांडगे नाही पापड्या म्हण आणि म्हणजे अशा सार्कॅस्टिक कमेंट्स छान छान केलेल्या, मला खूप आवडल्या. आणि त्याचबरोबर सगळ्यांना हे आवडलं की अमेरिकेमध्ये स्वतःच्या बॅकयार्डमध्ये बाहेर आम्ही पापड्या केल्या आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या, असं अशा सगळ्या गोष्टी. सो थँक्यू सो मच फॉर ऑल दॅट लव्ह. आणि कालच्या व्हिडिओच्या एंडला तुम्ही बघितलंच असणार, मी म्हणलं की आई काजू कतली बनवती आहे आणि बनवत होती ती काजू कतली. तर खूप जणांनी त्याची सुद्धा रेसिपी मागितलेली आहे, पण मी ती रेसिपी काल संध्याकाळी फिल्म नाही केली. असं खूप वेळ होतं की आम्ही वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करतो किंवा आई काहीतरी वेगळे पदार्थ बनवते, पण प्रत्येक वेळेसच काय ते फिल्म केलं जात नाही. मॅक्झिमम टाइम मी आईबरोबर स्पेंड करायचा ट्राय करते, कारण की ते काहीच दिवसांसाठी ती येते. तुम्ही सगळ्यांनी ती रिक्वेस्ट केलेली आहे. बघूया आता, तर नेक्स्ट टाइम मी ती नक्की रेसिपी शेअर करेन आणि क्विकली तुम्हाला दाखवते ही कशी झालेली आहे काजू कतली. हे बघा अशी झालेली आहे. फक्त ते चांदीचं वर्क असतं ना ते वरती, तर ते फक्त मिसिंग आहे, ते आमच्याकडे नाहीये. पण आता मी दुकानात जाणार तर तेव्हा नक्की विचारणार तिथे, जर अवेलेबल असेल तर घेऊन येणार. तर मजा अशी झाली की यानाची आवडती काजू कतली तर बनवली, पण शौर्य रुसून बसला की तिच्या आवडीची तू काजू कतली बनवली आणि माझ्या आवडीचे गुलाबजाम तू नाही बनवले. सो आई म्हणली की अगं त्याच्या आवडीचे पण गुलाबजाम आपण बनवूया आणि इथे खवा मिळेल का. तर मी म्हणलं की बघायला पाहिजे इथे खवा मिळतो का, ते कधी आणला नाहीये. पण रेडीमेड जे पाकिटं असतात ना गुलाबजाम बनवायचे ते मात्र इथे मिळतात, ते मी भरपूर वेळा बघितलेले आहेत. बघूया आता जाऊन खवा मिळतो का. तर आई इथेच बसलेली आहे. आई सगळ्यांना हाय कर. शौर्य जरा रुसला म्हणून म्हणलं की चल खवा मिळतोय का बघूया. हा, ते खव्याचे तरी करूया. जर नाहीच मिळाला तर मग ते रेडीमेड पाकिट काय असतं त्याचं तरी बनवूया. हा, तर बरेचसे वेगळे मिळतात. आय थिंक 2-3 ब्रँडचे ते रेडीमेड पाकिटं मिळतात. पण आईचं म्हणणं होतं की जर का खवा आणला तर तो घरगुती म्हणजे खवा, घरगुती गुलाबजाम हे जास्त छान होतात. हा, आणि सुश्रुतला सुद्धा गुलाबजाम खूप आवडतात, त्यामुळे आई खूप वेळा गुलाबजाम बनवायची. आईची स्पेशालिटी आहे गुलाबजाम असं म्हणू शकतो. तर चला मग बघूया आता खवा मिळेल की नाही माहिती नाही आम्हाला, पण वी आर गोना ट्राय. हा, तर म्हणलं इंडियन स्टोअरला जायचंच आहे तर लिस्ट काढून घेते काय काय पाहिजे काय नको, कारण की एवढ्या लांब जायचं म्हणजे एकदाच सगळं घेऊन आलेलं बरं पडतं. सो इथे मी लिस्ट काढलेली आहे या कागदावरती. फोटो काढून घेते लिस्टचा. आईचा आवरून झालेला आहे, माझा आवरून झालेला आहे. आम्ही थोडाफार ब्रेकफास्ट केलेला आहे पण लंच काही केलेलं नाहीये. सो लेट सी आजचा दिवस कसा जातोय ते. जस्ट आता आम्ही इथे येऊन पोहोचलोय आणि आता कसं वीकडे आहे नाही, त्यामुळे बिलकुल पण गर्दी नाहीये बघ. म्हणजे काय ते ट्रॅफिक नाही, सॉरी, पार्किंगला पण व्यवस्थित. अगं मंदिर पण ओपन आहे. आधी मंदिरात जाऊया आणि मगच खरेदीला जाऊया. आलो, पहिले मंदिरात जाऊया का. नाही बंद होईल ना. हो, म्हणून म्हणते 12 वाजेपर्यंत उघडं असतं वाटतं, मग त्याच्यानंतर बंद होतं वाटतं. आई इथे. हो ना. मी पितेय नारळ पाणी, कॉस्को कोकोनट वॉटर. खूप मस्त असं, जे कोणी इथे राहतात त्यांनी एकदा नक्की ट्राय करत आहे कोकोनट वॉटर. इट्स रिअली गुड. आम्ही आता जस्ट इथे मंदिरात जाऊन आलो. इथे बालाजी टेम्पल सुद्धा आहे आणि हे पण आहे, साईबाबा मंदिर पण आहे. मी ह्याच्या आधी पण तुमच्याबरोबर शेअर केलेलंच आहे. आणि आम्हाला छान आरती मिळाली आज, म्हणजे असं काही ठरवून आलो नव्हतो. आई जस्ट आता म्हणाली कारमध्ये की आपण जाऊया आणि तर आलो, तर आम्हाला छान आरती मिळाली. हो ना, आज मस्त. आणि प्रसाद मिळाला खूप छान. इतकी सुंदर खिचडी केली होती. बालाजी टेम्पलमध्ये आम्हाला दही भात होता प्रसाद आणि इकडे खिचडी होती. खिचडी होती. त्या काकूनी इतकी छान केलेली.
आणि प्रसादाचं हे म्हणजे ते प्रसाद हा गोडच लागतो. हा ते तर आहेच, पण मी त्यांना म्हणलं तुम्ही कशी बनवली वगैरे विचारलं थोडंसं त्यांना, तर त्या म्हणल्या हे सगळं म्हणजे प्रसादाचं आहे, घरी तू बनवलंस तर मे बी एवढं छान होणार नाही. हा पण इथे ते सगळं छान लागतं. आणि मुलांसाठी हे घेतले, दाखव ग जरासं. प्रसादात जिलेबी पण होती बघा, तर थोडीशी जिलेबी मुलांसाठी पण घेऊन चालले त्या काकू. काय खिचडी म्हणलं ते हिंगाणा मुलांना आणि गोड जास्त आवडते, त्यामुळे त्या काकू म्हणाल्या की थोडं घरच्यांसाठी पण घेऊन जा, कारण की वीकडे मध्ये ना जास्त लोक व्हिजिट करत नाही, ऑफिसमध्ये वगैरे असतात. सो त्या काकू म्हणाल्या की जेवढं तुला घेऊन जाता येईल आणि सगळ्यांना देता येईल तेवढं तू कर. सो म्हणून मग मुलांसाठी आणि चेतनसाठी थोडं घेतलंय. चला आता जातो आम्ही मिरामार कॅश अँड कॅरी स्टोअर मध्ये आणि बघतो खवा, आणि लगेच खवा घेऊन जातो घरी. नाहीतर मग गुलाबजाम करायला खूपच उशीर होईल आम्हाला. शौर्य यायच्यात रेडी पाहिजे गुलाबजाम. सापडला का खवा? इथे सगळं पनीर वगैरे आहे, आपल्याला पनीर पण घ्यायचंय आणि बरेचसे वेगवेगळे ब्रँड्स आहेत, त्यातलं आता कुठलं घ्यायचं ते बघूया. आईला तरी खवा सापडला, बघू आई. 1-2 ब्रँडचा आहे का एकाच ब्रँडचा आहे बघू. नानक खोवा लिहिले त्याच्यावरती. खवा असतं का खोवा असतं? छोटा पण खवा आहे का? नाही, सगळे मोठे मोठेच आहेत. तेवढा एकच आहे का खवा? मग काय हाच घ्यायचा ठरतोय का? दुसरा खवाच नाहीये. चल जे मिळाले ते तरी घेऊया. पनीर घेते ना, थोडं पनीर घेते. आणि काय चीज आहे का बघते मुलांचं. तू आणते का हे मसाले वगैरे? नाही, चटण्या वगैरे तर घरीच करते. आणि भारतीय आपल्या महाराष्ट्रीयन मसाल्याचं सेक्शन आलंय, तर आई बघतीये काय काय मिळतं इथे. आई म्हणते तुमच्या इथं तर सगळं मिळतंय, पण जे आपल्याला हवे असतात ते बरोबर त्यावेळेस ते नेमके नसतात आई, असं आहे. कारण की हे कसं आहे, कधी मिळतात कधी नाही असं आहे ते. बरोबर. पण मग दिसले की मोस्टली आम्ही घेऊन ठेवतो, पण मग कधी कधी नाही घेऊन ठेवले तर मग मिळतच नाहीत. त्यापेक्षा मग घरी असलेले बरे आणि भारतातून कोणी घेऊन आलेलं बरं. नाही, आलो की आणतोच, पण तेच. नसेल अगं आधी काहीच मिळायचं नाही, त्याच्यापेक्षा आता खूप काही मिळायला. एक्झॅक्टली. जस्ट बाहेर आलो दुकानात न आणि भरपूर सारं सामान घेऊन आलो. आणि आज आम्ही मनसोक्त फिरलेलो आहे इकडे इंडियन स्टोअर मध्ये, काही घाई नाही, गडबड नाही. त्यामुळे मागं करायला शौर्य आणि सिया पण नव्हते. म्हणजे जास्त ते कारण ते त्रास देतात कंटाळतात. ते कंटाळतात आणि मग दंगा करतात, मग काही एवढं घेणं होत नाही सगळं. तर आज आम्ही दोघीच होतो आणि आईला सगळं बघायचं होतं, काय काय आहे काय काय नाही, तर काय काय मिळतं. म्हणजे कसं की पुढच्या वेळेस येताना एक्झॅक्टली काय काय आणायचं हा तिचा इथे आता अभ्यास चालू असतो. हो ना. आणि खूप जास्त जड झालं मला. मी फोन पण पकडलाय आणि हे पण पकडलंय. एनिवेज मी आता फोन ठेवते, पहिले सगळं सामान जे आहे हे ते गाडीमध्ये ठेवून घेते. एरवी चेतन असले की ते सगळं करतात, मी नुसतं व्हिडिओ फिल्म करत असते, पण आज आता ते नाही आहेत तर मी सगळं करते. आणि मग बोलते तुमच्याबरोबर, पुढचा प्लॅन काय आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते गाडीत बसल्यावर. जस्ट आम्ही आता इंडियन स्टोअरमधनं आलो आणि आलो ॲज इन घरी जाणार होतो, पण मग विचार केला की घरी आम्ही काहीच बनवलेलं नव्हतं आज लंचमध्ये. सकाळीच थोडा ब्रेकफास्ट करून निघालो होतो, तर म्हणलं जाता जाता रस्त्यातच आपण लंच करूया, आपल्या दोघींना मस्त वेळ पण मिळेल आणि लंच पण होईल. तर मग म्हणून आमच्या आवडत्या अशा रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलो होतो, म्हणजे माझ्या. आणि मग मी आईला म्हटलं तू हे खाशील का, हे खाशील का. पण एक चांगलं आहे, आईचं असं काही नसतं, इवन बाबांचं पण असं काही नसतं की इंडियनच पाहिजे काय पाहिजे. ते सगळं इथं जे फूड मिळतं ते सगळं ते ट्राय करतात. आणि आय थिंक आता हळूहळू त्यांना ना त्याची म्हणजे टेस्ट पण डेव्हलप झाली आहे. हो ना ग. आणि सलाड वगैरे तर आवडतंच. त्यामुळं पण असं काही नाही, म्हणजे सगळ्यांना सलाड आवडतं असं नाही, पण तुम्हाला दोघांना पण आवडतं, कारण की त्यांचं भारतात पण सलाड वगैरे खाणं आहे. तर मग तर आम्ही जिथे चाललो ना तिथे आता आई सलाड वगैरे घेईल, मी टाकोज वगैरे घेईन आणि आम्ही मस्त जेवण करू आणि मग आम्ही घरी जाऊ. तर आता जेवण करतो आणि मग मी डायरेक्ट आता आय थिंक घरी गेल्यावरच व्हिडिओ फिल्म करते. चल. जस्ट आता आम्ही घरी आलो आणि मी जे सगळं सामान घेऊन आले
ते पहिले इथे टेबलवर ठेवलं, पॅन्ट्रीतलं सामान पॅन्ट्रीत ठेवलं. आता हे जे आहे ते भाज्या खूप छान मिळाल्या आज, कारण की आज ना फ्रेश भाज्या आल्या होत्या तिथे जेव्हा आम्ही गेलो तेव्हा. तर म्हणून मग फ्रेश दिसतात म्हणून मी भरपूर साऱ्या भाज्या आणल्या. मस्त ओल्या शेंगाच म्हणतात ना गाई ह्याला, ओल्या शेंगा मिळाल्या, वांगे मिळाले, त्यानंतर हे कोबी मिळाला, फ्लावर मिळाला, लेट्यूस मिळाला आणि भेंडी मिळाली खूप छान फ्रेश अशी. त्यानंतर मेथीची भाजी मिळाली. असं सगळं भरपूर काय काय मिळालं. तर आता फ्रीजमध्ये सगळ्या गोष्टी मी ठेवून घेते आणि मग त्यानंतर आई म्हणते की आता मी लगेचच गुलाबजाम करते आणि गुलाबजामची रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करायची. तर एकदम म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्यातल्या ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात ना त्या महत्वाच्या असतात गुलाबजाम बनवताना. तर आई सांगेल असते तिची पद्धत काय आहे वगैरे. तर चला आता मी हे सगळं ठेवून घेते आणि मग बोलते. मी दमले आता, कारण की सकाळी लवकर एकदम उठलो, आवरलं, मुलं समर कॅम्पला गेले, मग त्यानंतर आम्ही बाहेर गेलो, मग तिथून मंदिरात गेलो, छान दर्शन झालं, मग इंडियन स्टोअरमध्ये भरपूर फिरलो, मग तिथून रेस्टॉरंटमध्ये गेलो, लंच केलं आणि आता घरी आलेलो आहोत. भरपूर उशीर झालाय. सो म्हणलं आईला लवकरच करूया, कारण की मग तोपर्यंत मुले येतातच घरी. सो चला. आईने आता गुलाबजाम बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि हा खवा जो आहे तो आता ती मळून घेते. पण एक मिनिट आई दाखवते. पण हा खवा जो आहे ना तो असा भुसभुशीत आहे एकदम. तर एकजीव व्हायला पाहिजे, कारण की आपल्याला त्याचे गुलाबजाम करायचे आहेत. तर आता डो मेकर मध्ये ना 1 चमचाभर दूध घालून मी ते छान मळून घेणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे थोडंसं पनीर. आणि अजून काय लागणार आहे म्हणलीस आई? 2 चमचे मैदा. हा, मैदा बघून घालायचा हा, किती लागतोय ते त्याप्रमाणे. आणि अगदी चिमूटभर खायचा सोडा. हा, तर तुम्हाला कळलेच असतील सगळे इन्ग्रेडियंट्स. तर चला आता मी हे डो मेकर मध्ये पटकन सगळं मळून घेते आणि त्याचा एक छानसा डो तयार करते. प्रत्येक खवा वेगळा असतो. तुपाचं प्रमाण किती आहे त्या खव्यामध्ये त्याच्यावर तो मऊ किती आहे ते अवलंबून असतं. हा, तर मला असं पण दूध घालायचं का पाणी घालायचं? पाणी नाही घालायचं, दूधच घालायचं. अच्छा. पनीर छान ह्याच्यामध्ये आता मी डायरेक्ट खिसून घेतेय. आणि जेव्हा तुम्ही गुलाबजाम करणार तेव्हा तुम्ही सगळं पहिले रूम टेम्परेचरला काढून ठेवा, म्हणजे सोपं जाईल. आमचं राहिलंय, कारण की आमचा खवा होता दुकानात. खवा आल्या आल्या सुरुवात झाली. डो मेकर मध्ये ना आम्ही हे मळून घेतलं थोडंसं. आणि आईचं म्हणणं आहे की आता हातानेच मळ, कारण की मग तुला अंदाज येईल की अजून किती दूध घालायला पाहिजे का काय करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये तिला आईला अंदाज येत नाहीये डो मेकर मध्ये किती घालायचं. हा, म्हणजे दूध किती हाताने आपल्याला अंदाज येईल ना की किती घालायला पाहिजे, म्हणून म्हटलं की ह्यानी. आणि पनीर घातल्यामुळे कसं खवा आणि पनीर एकजीव झाला ना की आतनं ते स्पॉन्जी होतं, आतपर्यंत पाक जायला मदत होते. आणि सोडा पण आपल्याला घालायचा तो कशासाठी? अगदी चिमूटभर सोडा घालायचा आहे. ते म्हणजे की गुलाबजाम चांगला फुगायसाठी ना. बरोबर. आणि आईने 1 चमचा मैदा सुद्धा ऍड केला होता. तर आई मैदा ऍड ह्याच्यासाठी करायचा की नाही, बाइंडिंग एजंट म्हणून करायचा, नाही तर मग तेल किंवा तुपामध्ये तळताना गुलाबजाम विरघळू शकतात, म्हणजे सगळं पसरतं तेलामध्ये. तर ते पसरू नये म्हणून आई थोडासा अगदी किंचित 1 चमचा, म्हणजे हे बघा एवढा हा आपला जो पोहे खायचा चमचा असतो ना तेवढा 1 चमचा भर याच्यात घातलाय. आणि आता अर्ध मिश्रण जे शिल्लक आहे त्याच्यामध्ये एवढाच 1 चमचा घालून घेणार आणि मळून घेणार. सो मी आईला म्हणलं की ह्याचं काय प्रमाण आहे आई, कारण की आई सगळं हे असं बघूनच करतीये. तर मी आई म्हणते की प्रत्येक वेळेस खवा कसा आहे ते पहिलं बघायला पाहिजे, खव्यामध्ये किती तूप सुटतंय ते बघायला पाहिजे, त्याच्यानुसार खवा मळून घेतल्यावरती ते ऍक्च्युअली त्याचा गोळा होतोय का फॉर्म ते बघायला पाहिजे. जर होत नसेल तर थोडा मैदा ऍड करायला पाहिजे. द ट्रिक इज की सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या स्लोली ऍड करत जावा, एकदमच जास्त ऍड करून उपयोग नाही. अंदाज घेत घेत सगळं मिक्स करून करायचं असं आईने सांगितलेलं आहे. अँड आय एम फॉलोइंग इट. गुलाबजामचं जे पीठ आहे ते मळून साईडला ठेवलेलं आहे थोडंसं ते मुरण्यासाठी. आणि इकडे आईने पाकाची तयारी केलेली आहे. तर हा असा पाक आहे. आता तुम्ही म्हणाल की पाकाचा कलर असा काय, कारण की इथली साखर ऑर्गॅनिक आहे. इथे ऑर्गॅनिक आहे, पांढरी शुभ्र साखर नसते इथली, त्यामुळे त्याचा पाक तसा झालाय. नाही, इथे मिळते आई पांढरी साखर.
तुम्ही आणत पण आम्ही कधी आणत नाही, त्यामुळे तू कधी इथं बघितली नसेल घरी. पण पांढरी साखर पण मिळते, पण कॉस्को मधनं आम्ही ऑर्गॅनिक शुगर आणतो तर त्याचा कलर ब्राऊनच असतो, तर त्यामुळे तशी झालीये. आता पांढरा शुभ्र तर पाक काय होणार नाही. पाक म्हणजे तारी एक तारी वगैरे असा पाक करायचा नाही. पाक हा साखर पूर्ण विरघळली पाहिजे आणि थोडंसं चिकट लागलं पाहिजे. बस एवढं झालं की पाक बंद करून टाकायचा. आणि पाकामध्ये आई घालणार आहे वेलदोड्याची पूड, तर ते आवडीनुसार तुम्ही घालू शकता. थोडंसं केशर पण घालून घेते. गुलाबजाम तळताना पहिला गुलाबजाम तेलामध्ये टाकून तो कसा होतोय ते बघायचा. जर का तो विरघळत असेल तर याचा अर्थ त्याच्यात थोडासा मैदा घालायची गरज आहे अजून. आणि जर नाही झाला तर मग आपलं पीठ योग्य झालेलं आहे, पुढचे तळायला हरकत नाही. ओके. एका वेळेस 2-4 गुलाबजाम हे करू शकतो ना? नाही, जास्त करू शकतो, पण व्यवस्थित होतोय का ते मी बघतीये आणि मग बाकीचे घालायचे. ठीक आहे, एकदम छान होत आहे. हळू हळू. आता फक्त तेल हलवायचं, गुलाबजामला धक्का नाही लावायचा. त्या गुलाबजामला तांबूस कलर आला की मग चमचा गुलाबजामला लागला तरी चालेल, म्हणजे फुटत नाही. फुटत नाही. मस्त. आपण केवढे छोटे छोटे बनवतोय आणि तेलामध्ये असे मोठे मोठे होत आहेत, ते फुटतात. आणि आता दिसायला काय मस्त दिसतात ग. आणि आता पाक पिला की आणखीन थोडे अजून थोडे फुलतात ना, मोठे होणार. काय काय आहे? गुलाबजामुन. हा बरोबर. जय करा. मस्त आपले गुलाबजाम रेडी झालेले आहेत आणि दिसतानाच केवढे टेस्टी दिसत आहेत. तर आता चवीला तर असणारच आहेत. आता हे मोमेंट ऑफ ट्रुथ. मुलांना तर आई गुलाबजाम देते आणि दोघं जण इतके पेशंटली वाट बघत होते. एक नंबर. शौर्याला तर आणि खूप हिला आवडलं. सॅफ्रॉन सकट पाहिजे म्हणे. हा तिने डिमांड फरमाईश होती तिची, विथ सॅफ्रन. कसं झालं सियू? मोठा झाला सियूला गुलाबजामुन. कसं झालंय सिऊ? Can't explain. म्हणजे तर खूपच छान झाला आहे. आणि आमच्या बाळाला असला बेस्ट झालाय. Who made it? रेडीमेड गुलाबजामला घरी केलेल्या गुलाबजामची सर येणे नाही. हो, व्हेरी गुड. एवढा भारी झालाय. आता झालेली आहे मस्त संध्याकाळ आणि तुम्ही बघितलंच, मुलांनी मस्त एन्जॉय केले गुलाबजाम आणि नानीनी पण अगदी वेळेत कंप्लीट केले ते गुलाबजाम मुलं शाळेतून यायच्या वेळेस. तर येस, आजच्या व्हिडिओमध्ये छान सकाळपासूनचा आमचा जो दिवस आहे तो मी शेअर केला. ॲक्च्युली आज ठरवलं नव्हतं, पण आजचा दिवस मी पूर्ण आईबरोबर स्पेंड केला. आम्ही पहिले तर मंदिरात गेलो, त्याच्यानंतर इंडियन स्टोअरमध्ये फिरलो, थोडंसं जेवायला बाहेर गेलो लंचला, घरी आल्यावर गुलाबजाम बनवले. सो आजचा दिवस खूप छान आणि असा हॅपी गेलेला आहे. तर आय होप की तुम्हाला हा छानसा असा दिवस बघायला आवडला असेल आणि आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.